गावाला माहिती आहे आबा काय आहे, आबाचं काम काय आहे, कामाच्या जेव्हा मी मत मागितले. बरीच कार्य मोठी कार्य या धामणीखोर प्रकल्प या धामणीखोरात आणि आमच्या राशिवडे याच्यात आमच्या राशिवडा 25 कोटी निधी लावून संपूर्ण गाव आम्ही काँक्रिटीकरण केलं आहे. संपूर्ण गटर आमचे झालेले आहेत. मी म्हणजे तळागाळाला सामान्य कार्यकर्ता आहे. मी असा का मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा म्हणजे कुठल्या मोठ्या ह्याच्याला मी मानून नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आम्ही सर्व मुलांनी एक प्रस्थापित आमदारकीच्या इलेक्शनला सर्व प्रस्थापित पुढारी एकीकडं व आमची तरुण मुलांची फळी एकीकडं 24 तास मी अवेलेबल असतो आणि आंबेडकरांचं काम बोलते. बाकी काय नाही, आंबेडकरांचं इथं काम बोलते. आंबेडकर साहेबांचं 100% आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आमचा विजय 100%. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण बघायला गेलं तर राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. राशिवडे जिल्हा परिषद मधून शिवसेनेचे उमेदवार अशोक पटेल आबा यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहे. खरं बघायला गेलं तर आता त्यांच्याकडे घरात सरपंच पद आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून राशिवडे गावासाठी केलेली कामं तसेच या भागासाठी असलेलं त्यांचं जे नियोजन आहे या सर्वच गोष्टींच्यावरती आपण चर्चा करणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं जे काही व्हिजन आहे हे व्हिजन देखील आपण केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. आबा नमस्कार. नमस्कार. एकंदरीत बघायला गेले तर 4 ते 5 दिवसांवरती निवडणूक आहे, प्रचार सुरू आहे. कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? प्रचार आमच्या चांगल्या प्रकारे चालू आहे. आमच्या पक्षाचे शिवसेनेचे कार्यकर्ते हे रात्रंदिवस राबत आहेत आणि सर्व जबाबदारी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जबाबदारी आमची घेतलेली आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते असल्यामुळे व आंबेडकर साहेबांचे हे कार्यकर्ते चांगले इथं आहेत, रात्रंदिवस तिथं राबत आहेत. प्रतिसाद कसा भेटत आहे? प्रतिसाद आम्हाला मासुर्ली खोरा दामोडखोरा इकडे चांगला प्रतिसाद आहे. तर आमच्या भागात खाली राशिवडे पंचायत समिती मतदारसंघात चांगला प्रतिसाद आहे. खरं बघायला गेलं तर आपण इथून आता ग्रामपंचायतीचं नेतृत्व करताय. कशा पद्धतीची त्याला पार्श्वभूमी आहे, काम कसं आहे त्याच्याबद्दल सांगा. पार्श्वभूमी म्हणजे आमच्या पिढीजात म्हणजे आमचा वारसा आम्हाने आहे लाभलेला आमच्या वडिलांचा. कैलासवासी बापूसाहेब पाटील यांचा वारसा घेऊन वसा घेऊन आम्ही या राजकारणात आम्ही करत आहे. तसेच त्यांच्या झालेल्या कामाच्या पुण्यावर आणि त्यांच्या पाठबळावर आणि त्यांच्या पुण्याच्या ह्याच्यावर आमचं पुढं राजकारण चालू आहे. तसं त्यांची जी कामं झालेली आहेत, पाण्याची स्कीम, पंचायतची बिल्डिंग, त्यांच्या पुढं जाऊन आता आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आंबेडकर साहेबांच्या फंडातून जे आम्ही जो विकास केला आहे ते न भूतो न भविष्य असा विकास राष्ट्रीय झालेला आहे. खरं बघायला गेलं तर मगाशी तुम्ही आता बोलताना म्हटलात की जवळपास 18 वर्ष ग्रामपंचायतीवरती वडिलांनी नेतृत्व केलं. या गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केलेला आहे. कशा पद्धतीने त्यांच्या कामाची पद्धत होती? त्यांच्या कामाची पद्धत त्यावेळी काय फंड असं नसायचे. 65 साली आमचे पहिले सरपंच झाले वडील आमचे. त्यावेळी असं फंड होते. पट्टी काढून गावातून महाडाली पहिली स्कीम नळ पाणी पुरवठा आमच्या वडिलांनी त्यावेळी चालू केलेली होती. त्यानंतर बिल्डिंग तशी बांधलेली आहे त्यावेळेच्या काळी, पण ग्रामपंचायत कार्यालय बांधलेलं आहे ते सुसज्ज आणि अजून ते वास्तू चांगली आहे त्यावेळी बांधलेली. आणि त्याच पाणी पुरवठ्या नळ योजनेचं पाणी पुरवठा अजून गाव पाणी किती आहे. आता बघायला गेलं तर पालकमंत्री तुमचेच आहेत, इथले आमदार म्हणून तुमचेच आहेत. एका अर्थाने बघायला गेलं तर सत्ता आपल्याकडे आहे, चौरंगी ही तर लढत होत आहे. त्या लढतीकडे बघताना तुम्ही कशा अर्थाने बघताय? लढतीवर आम्ही आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या फंडातून व त्यांच्या कार्यातून जे जनतेचा आमचा विश्वास आंबेडकर साहेबांच्या आहे त्या विश्वासावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत. तिन्ही इथं मतदारसंघात लावलेला निधी, मग मतदारसंघाचा केलेला विकास हे त्यांचं आणि त्यांचं जे व्हिजन मोठं आहे. इथं मासुली खोऱ्याचं ते धामणी प्रकल्प, तसंच इकडले रस्ते, बरीच कार्य मोठी कार्य या धामणीखोर प्रकल्प या दामोडखोरात आणि आमच्या राशिवडे याच्यात आमच्या राशिवडा 25 कोटी निधी लावून संपूर्ण गाव आम्ही काँक्रिटीकरण केलं आहे. संपूर्ण गटर आमचे झालेले आहेत वर आणि तळ्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणजे भवितव्यात आमचं होणारं व्हिजन आमचं म्हणजे कसं तळ्यात सुशोभीकरणाचे याच्यासाठी 7 कोटी रुपये आम्हाला मिळणार लावणार आहे. आंबेडकर साहेबांच्या सोबत अशी काही बोलणी झालेली? होय, झालेला आहे. बर, काय वाटतंय की बाबा ह्या राशिवडे मतदारसंघामध्ये आता आपण फिरायला लागलेला आहात,
बघायला गेले तर मतदारसंघ साहेब ग्रामीण आहे, ग्रामीण आहे. खेड्यापाड्यांच्यामध्ये विभागलेला आहे. इथलं रस्ते प्रश्न म्हणजे रस्ते, पाणी ह्या मूलभूत सुविधा आहेत. अजून देखील म्हणजे पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून भरपूर इथं कामं झालेली आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण तुम्ही या भागामध्ये काम करत असताना कोणतं व्हिजन घेऊन कामात पुढे चाललंय? आम्ही पुढं म्हणजे जसं आम्ही राशिवडे गावचा विकास केला संपूर्ण, तेच विजन ठेवून पुढं आम्ही आमच्या ग्रामीण म्हणजे इथं वाड्या वस्तीचं वरती वाड्या वस्तीचं एक गाव आहे तिकडं, तसंच त्या वाड्या वस्तींचा आम्ही विकास करायचा. तिथल्या शाळांचा प्राथमिक शाळांचा विकास करायचा आहे. तिथं व्यायामशाळा बऱ्याच अशा गोष्टी आहेत की दवाखानं, सुशोभीकरण, चौक सुशोभीकरण, धामूड मेन वस्ती धामूड आहे, धामूड सुद्धा आणि केळूची जे एक मेन ह्याच्या मासुर्ली तिथं चौक सुशोभीकरण करण्यात आम्ही असा आमचा मानस आहे. स्वतः बघायला गेलं तर आरोग्य मंत्री आता आपले आहेत, त्यांच्या माध्यमातून इथल्या वैद्यकीय सुविधा लोकांना मिळायला पाहिजे, त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? आम्ही राशिवड्याला ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याची आमची प्रतीक्षा आहे. म्हणजे मंजूर लवकरच आम्ही तो प्रस्ताव पाठवलेला आहे. तसाच प्रस्तावावर धामोड खोऱ्यात आम्ही वरच्या मासुरी खोऱ्यात आता ते झालेलं आहे तिथे ग्रामीण रुग्णालय. साहेब, मतदारसंघ बघायला गेलं तर पूर्णतः ग्रामीण आहे, इथं शिक्षणापासून थोडासा वंचित आहे, त्यासाठी तुमचं व्हिजन काय असणार आहे? इकडं स्पर्धा परीक्षेचं मुलांना स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम घेण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळं त्या इथं स्पर्धा आम्ही प्रत्येक खेडोपाडी परीक्षा घेण्याचा आमचा मानस आहे. वसतिगृह करण्याचा मानस आहे. मासुरी इथं वसतिगृह करण्याचा किंवा धामोडी इथं वसतिगृह करण्याचा आमचा मानस आहे. खरं बघायला गेलं तर अशोक आबांची काय अशी कामाची पद्धत आहे की आंबेडकरांच्याकडून त्यांची एवढी वाहवा होते किंवा एवढी त्यांना संधी दिली जाते? मी म्हणजे तळागाळाला सामान्य कार्यकर्ता आहे. मी असा का मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा म्हणजे कुठल्या मोठ्या ह्याच्याला मी मानून नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आम्ही सर्व मुलांनी एक प्रस्तावित आमदारकीच्या इलेक्शनला सर्व प्रस्तावित पुढारी एकीकडे व आमची तरुण मुलांची फळी एकीकडे, ह्यात असताना आम्ही आंबेडकरांनी आम्ही जवळ 1667 मतांनी लीड दिलेला आहे राशिवडे गावातून. आणि त्या कामाच्या आणि आमच्या राशिवडेच्या कामाच्या जोरावर आम्ही इलेक्शन लढवत आहोत. तुमच्या कामाची पद्धत कशी असते? आमची कामाची सकाळी मी 10-10:30 पंचायत बसलो की संध्याकाळी दुपार 3-3:30 वाजता मी कामाची 24 तास मी अवेलेबल असतोय. काय हे कराल म्हणजे या निवडणुकीत काय होईल उद्याच्या 9 तारखेला तुम्हाला काय वाटतंय? 100% आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून आमचा विजय 100% निश्चित आहे. हा विश्वास कसा काय? विश्वास जनतेतून बरोबर आम्हाला पाठिंबा मिळत आहे जनतेतून. आणि आमची शिवसेना इकडे भक्कम आहे आणि आंबेडकरांचं काम बोलतंय, बाकी का नाही. आंबेडकरांचं इथं काम बोलते आंबेडकर साहेबांचं. त्या कामाच्या जीवावर आम्ही आमची कार्यकर्त्यांची इथं कार्यकर्ते आमचे राबणूक चांगली आहे इकडं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची. तुमच्या गावात कसं होईल असं वाटतं? आमच्या गावात मताधिक्य आमचं जवळ 1500 ते 2000 मताधिक्य राहणार. राशिवडे कामं केलेले त्या कामाच्या ह्याच्यावर आमचं काम बोलतंय राशिवड्यात. जसं आंबेडकर साहेबांचं मतदारसंघात काम बोलतंय तसं आंबेडकर साहेबांच्या जीवावर आमचं राष्ट्रीय काम बोलतंय. प्लस पॉईंट आंबेडकर साहेब आमचे आम्हाला मागल तवा निधी देतात. बरोबर. आता तसेच परवा आम्ही ह्याच्यासाठी आम्हाला 30 लाख रुपये निधी दिला आम्हाला ह्याच्या गोसावी समाजासाठी. इतर तसेच प्रत्येक समाजाला इथं आम्हाला मंदिर बांधून दिलेले आहेत आंबेडकर साहेबांनी. राशिवड्यात 12 बोलीदारांचा गाव आमचा राष्ट्रीय मतदारसंघ आहे, तेव्हा राष्ट्रीय गाव आहे आमचा. प्रत्येक समाजाला आंबेडकर साहेबांनी सांभाळलेला आहे. का लोकांनी अशोकाबांना निवडून द्यायचं? कामाकडे बघून गावाला माहिती आहे आबा काय आहे, आबाचं काम काय आहे. कामाच्या जीवावर मी मत मागितलोय. मी आज उठलेली मी वडील माझं मागे सरपंच होते असं नाही, माझं काम पण तसं आहे. वारसा एका बाजूला आहे पण तो वारसा असला तरी आपलं काम आहे. वारसा असून सुद्धा माझं काम आहे. माझी कामाची पद्धत वेगळी आहे काम करण्याची. स्वतः उभा राहून काम करून घेतोय पंचायत. काय आव्हान काय कराल उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांना, नागरिकांना, मतदारांना आव्हान काय कराल? सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनतेने निवडून द्यावं
आणि आंबेडकर साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे. आंबेडकर साहेबांनी इथे केलेला विकास, या विकासाकडे बघून आंबेडकर साहेबांच्या कार्यकर्त्याला भरघोस मताने निवडून द्यावं एवढीच आमची इच्छा आहे. खरं बघायला गेलं तर राशिवडे जिल्हा परिषद निवडणूक, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण बघायला गेलं तर अशोक आबांच्या सोबत संवाद साधला. त्यांचं जे काही व्हिजन आहे ते व्हिजन केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे. आजपर्यंत केलेली जी काही कामं आहेत ती कामं घेऊन मी लोकांच्या पर्यंत जातोय आणि तीच कामं कुठं ना कुठंतरी उद्याच्या या निवडणुकीला मला उपयोगी ठरणार आहेत. आरोग्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट करण्याचं काम जे काय आहे ते मी स्वतः केलेलं आहे आणि इथून पुढे देखील तोच जो काय कामाचा धूमधडाका आहे तो इथून पुढे देखील चालू राहील अशा पद्धतीचं मत आपल्यासोबत बोलताना अशोक आबांनी व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. तुम्हाला केके न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.